नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे केमिकल इक्विलिब्रियम. त्यातला फर्स्ट पार्ट म्हणजे फर्स्ट व्हिडिओ आपण आज बघूयात. तर केमिकल इक्विलिब्रियमला सुरुवात करण्याच्या आधी इक्विलिब्रियम म्हणजे काय हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. तर व्हॉट इज इक्विलिब्रियम? तर इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपण बघूयात की व्हॉट इज इक्विलिब्रियम. The equilibrium represents the state of process in which the properties like temperature, pressure, concentrations of the systems do not show any change with the passage of time. म्हणजेच काय तर पॅसेज ऑफ टाईम्स म्हणजे वेळेबरोबर जर टेम्परेचर, प्रेशर आणि कॉन्सन्ट्रेशन यामध्ये काही चेंज होत नसतील. आता टेम्परेचर, प्रेशर आणि कॉन्सन्ट्रेशन इज वॉट? इट इज द प्रॉपर्टीज ऑफ रिॲक्शन्स ऑर प्रॉपर्टीज ऑफ सिस्टम्स. ओके, तर त्याच्यामध्ये जर काही चेंज होत नसेल, ते कॉन्स्टंट राहत असतील, तर अशी जी रिॲक्शनची स्टेट किंवा त्या सिस्टमची जी स्टेट आहे यामध्ये काही चेंज होत नाही, ती स्टेट झाली इक्विलिब्रियम स्टेट. एक अजून एक्झाम्पल बघूयात. एक जनरल लाईफ एक्झाम्पल तुम्हाला समोर दिसतं आहे की आधीच्या ज्या दोन गाड्या आहेत येलो आणि रेड, ते एक इक्विलिब्रियम स्टेटला होत्या. ओके, ते स्टेबल होत्या. पण जसं येलो साईडची जी गाडी आहे त्याच्यावरती दुसरी एक गाडी येऊन पडते, तर तेव्हा त्याचा इक्विलिब्रियम जो होतो तो डिस्टर्ब होतो आणि एक साईड खाली जाते आणि एक साईड वर सरकते. तर मग हे जे इक्विलिब्रियम डिस्टर्ब होतं आहे त्याचा अर्थ काय होतो? देअर आर सर्टन चेंजेस. हे जर आपण केमिकलच्या भाषेत बघायला गेलो तर केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये जर आपण हे बघितलं तर याच्यामध्ये काय होईल की प्रेशर किंवा टेम्परेचर किंवा कॉन्सन्ट्रेशन याच्यामध्ये काहीतरी चेंज होईल. त्याच्यामुळे केमिकलचे इक्विलिब्रियम जे आहे ते डिस्टर्ब होईल आणि रिॲक्शन एक तर फॉरवर्ड डायरेक्शनला जाईल किंवा बॅकवर्ड डायरेक्शनला जाईल. तर मग ही जी गोष्ट घडून येते आणि त्यामध्ये काय सर्टन चेंजेस होतात, त्याच्यावरती कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायच्या आहेत. तर सध्याच्या कंडिशनला तुम्हाला इक्विलिब्रियम आय थिंक लक्षात आलं असेल किंवा इक्विलिब्रियम इज वॉट की जे रिॲक्शन होणार आहे किंवा जे रिॲक्शनचं सिस्टीम आहे त्याच्यामध्ये टेम्परेचर, प्रेशर आणि कॉन्सन्ट्रेशन जे आहेत ते कॉन्स्टंट आहेत, त्यामध्ये काही चेंज होत नाही आहे. मग अशी जी स्टेज आहे त्याला म्हणतात इक्विलिब्रियम. नेक्स्ट इक्विलिब्रियमबद्दल आपण काय अजून एक्स्ट्रा काय बघू शकतो? तर इक्विलिब्रियम इज अ जनरल टर्म which applies not only to the chemical reactions but applies to the physical changes always. म्हणजेच काय ते इक्विलिब्रियम हे फक्त केमिकल रिॲक्शन्समध्ये नाही तर त्याच्या फिजिकल चेंजेसमध्ये सुद्धा आहे. आता फिजिकल चेंजेस इज वॉट? जसं की फिजिकल स्टेट ऑफ मॅटर आपण बघितले, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. तर मग सॉलिडचं लिक्विडमध्ये चेंज होणं, लिक्विडचं गॅसमध्ये चेंज होणं, दिस इज वॉट? दिस ऑल इज द फिजिकल चेंजेस. आता समजा आपण बघितलं की आईस क्यूब आहे जो मेल्ट झाला आणि लिक्विड तयार झाला. पण आईस हा सुद्धा H2O पासूनच बनलेला आहे आणि लिक्विडसुद्धा H2O पासून म्हणजे वॉटरसुद्धा H2O पासून बनलेलं आहे. तर त्याच्या सर्टन केमिकल कंपोजिशनमध्ये काही चेंज नाही आहे, फक्त स्टेटमध्ये चेंज झाला आहे. एक सॉलिड फॉर्ममधला H2O होता, तो चेंज होऊन लिक्विड फॉर्ममध्ये गेला. तर हा जो चेंज आहे हा पण कन्सिडर केला जातो फिजिकल चेंजमध्ये आणि ते इक्विलिब्रियम जे आहे ते फिजिकल इक्विलिब्रियम. त्याच्याचबरोबर जर केमिकल इक्विलिब्रियम बघितलं तर केमिकल इक्विलिब्रियममध्ये काय होतं आहे की सर्टन रिॲक्शन्समध्ये समजा हायड्रोजनचं एक मॉलिक्यूल आणि आयोडीनचा एक मॉलिक्यूल मिळून HI हा एक सेकंड थर्ड मॉलिक्यूल तयार होत आहे प्रोडक्ट फॉर्ममध्ये. तर रिटर्न HI इज चेंजेस टू द हायड्रोजन अँड आयोडीन, रिव्हर्स रिॲक्शन होते. ओके, तर हायड्रोजन आयोडाईडपासून अगेन हायड्रोजन आणि आयोडीन हे वेगवेगळे तयार होतात. तर दिस इज वॉट? दिस इज अ केमिकल रिॲक्शन. केमिकल कंपोजिशनमध्ये चेंज झाला. हायड्रोजन आणि आयोडीन मिळून हायड्रोजन आयोडाईड हा नवीन कंपाऊंड तयार होतो आणि अगेन हायड्रोजन आयोडाईडचं डिकम्पोजिशन होऊन हायड्रोजन आणि आयोडीन हे वेगवेगळे कंपाऊंड्स तयार होतात. तर ही केमिकल चेंजेस होतात, त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज चेंज होतात. मग ते झालं केमिकल
इक्विलिब्रियममध्ये आपण ते बघूया. The process in which equilibrium is attained, there are two opposing processes are involved. आता अशी प्रोसेस ज्याच्यामध्ये इक्विलिब्रियम अटेन होणार आहे, तर त्याच्यामध्ये दोन अपोजिंग प्रोसेसेस जे आहे इन्व्हॉल्व असतात त्या एका प्रोसेसमध्ये, ज्यामध्ये केमिकल इक्विलिब्रियम अटेन होणार आहे. द इक्विलिब्रियम इज अटेन वेन द रेट ऑफ टू प्रोसेस बिकम इक्वल. आता अपोजिंग प्रोसेस हा शब्द वापरला, याचा अर्थ असा होतो की एखादी रिॲक्शन जी आहे ती रिव्हर्सिबल रिॲक्शन असायला पाहिजे. हे डोक्यात तुम्ही फिट करून घ्या की जी रिॲक्शन आपण केमिकल इक्विलिब्रियममध्ये सगळ्या रिव्हर्सिबल रिॲक्शनचा अभ्यास करणार आहोत. का? कारण जी रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे त्याच्यामध्येच इक्विलिब्रियम होऊ शकतं. जे रिॲक्शन फॉरवर्ड डायरेक्शनला जाते तीच रिॲक्शन बॅकवर्ड डायरेक्शनला जर येत असेल तर त्याच्यामध्ये केमिकल इक्विलिब्रियम स्टडी केला जाऊ शकतो. The mixture of reactants and products at equilibrium is called as equilibrium mixture. मग असं मिक्सचर ज्याच्यामध्ये रिॲक्टन्स आणि प्रोडक्ट्स दोघे इक्विलिब्रियमला आहेत, म्हणजे रिॲक्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन दोघांचं सेम कॉन्सन्ट्रेशन आहे, आणि असं जे मिक्सचर तयार होतं त्याला इक्विलिब्रियम मिक्सचर म्हणतात. त्याचप्रमाणे रिॲक्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन सेम झाल्यानंतर ती जी स्टेज तयार होते आहे रिॲक्शन्समध्ये त्याला म्हणतात इक्विलिब्रियम स्टेज. तर इक्विलिब्रियम स्टेटमध्ये आपण बघूयात की वेन द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट इन द प्रोसेस इज इन कॉम्पिटिशन विथ द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ रिॲक्टन्स, द स्टेट इज देन कॉल्ड ॲज इक्विलिब्रियम स्टेट. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की रिॲक्टन्सपासून प्रोडक्ट फॉर्मेशन होत आहे, आणि अगेन प्रोडक्टपासून जर रिॲक्टंट फॉर्मेशन होत असेल म्हणजे रिव्हर्सिबल रिॲक्शन होत असेल आणि दोघांचं कॉन्सन्ट्रेशन अशा वेळी जर सेम असेल, किंवा जितक्या अमाऊंट ऑफ रिॲक्टन्ट्स आहेत जे प्रोडक्ट फॉर्म करत आहेत तितक्याच अमाऊंट ऑफ प्रोडक्ट हे अगेन रिॲक्टंट जर फॉर्म करत असतील, तर ती जी स्टेट झाली ती झाली इक्विलिब्रियम स्टेट. इक्विलिब्रियम इन अ फिजिकल प्रोसेस. आता आपण फिजिकल प्रोसेसमध्ये जे इक्विलिब्रियम आहेत ते बघूयात. फॉर एक्झाम्पल तुम्ही ते बघतायत की सॉलिडचं लिक्विड फॉर्मेशन, अगेन लिक्विडचं गॅस फॉर्मेशन होत आहे, आणि गॅस अगेन रिव्हर्सिबलमध्ये लिक्विडमध्ये जातो आणि लिक्विडचा सॉलिडमध्ये जातो. तर हा जो वरचा ॲरो आहे तो फॉरवर्ड डायरेक्शन दाखवतो म्हणजे फॉरवर्ड रिॲक्शन, आणि हा जो खालचा ॲरो आहे तो दाखवतो बॅकवर्ड डायरेक्शन म्हणजे बॅकवर्ड रिॲक्शन, किंवा आपण त्याला म्हणतो रिव्हर्स रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल H2O आहे सॉलिड फॉर्ममध्ये, त्याचा लिक्विड फॉर्ममध्ये गेला H2O, आणि अगेन तो वेपराईज फॉर्ममध्ये म्हणजे गॅस फॉर्ममध्ये गेलेला आहे. त्याचंच परत समजा आता सॉलिड फॉर्ममध्ये त्याला मेल्ट केला, लिक्विड झाला, लिक्विडला आपण हीट केलं, वेपर झाले, वेपरला परत कंडेन्स केलं तर लिक्विड झाला, आणि लिक्विडला आपण अगेन फ्रीज केल्यानंतर तो सॉलिड फॉर्ममध्ये गेला. तर सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस ही झाली फॉरवर्ड रिॲक्शन, आणि गॅस टू लिक्विड आणि लिक्विड टू सॉलिड ही झाली रिव्हर्स रिॲक्शन. तर सॉलिड रिव्हर्स आणि म्हणजे फॉरवर्ड आणि रिव्हर्स दोघी रिॲक्शन ज्याच्यामध्ये होत आहेत ती झाली रिव्हर्सिबल रिॲक्शन्स, आणि रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्ये इक्विलिब्रियम होतो. तर फिजिकल इक्विलिब्रियम आपण बघूयात पहिले. आता इक्विलिब्रियमचे दोन प्रकार आहेत, एक आहे फिजिकल इक्विलिब्रियम आणि सेकंड आहे केमिकल इक्विलिब्रियम. त्यातला आपण आज फर्स्ट बघूयात फिजिकल इक्विलिब्रियम. तर फिजिकल इक्विलिब्रियममध्ये काय आहे, इफ द अपोजिंग फोर्सेस इन्व्हॉल्व ओनली फिजिकल चेंजेस द इक्विलिब्रियम इज कॉल्ड फिजिकल इक्विलिब्रियम. म्हणजे अशी स्टेज किंवा अशी प्रोसेस ज्याच्यामध्ये फक्त फिजिकल चेंजेस घडून येत आहेत त्याला म्हणतात फिजिकल चेंजेस घडून येतात त्याला म्हणतात फिजिकल इक्विलिब्रियम. ओके. फॉर एक्झाम्पल सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम. तर आपण याच्यानुसार ह्या डायग्रामवरून आपण बघू. समजा हा एक बॉक्स आहे ज्यामध्ये आपण आईस क्यूब ठेवलेले आहेत आणि वॉटर ठेवलेलं आहे. ओके. आईस क्यूब आणि वॉटर दोघे ठेवलेले आहेत, आणि त्या बॉक्सचं जे टेम्परेचर आहे ते आहे 0 डिग्री सेल्सिअस. तर आता 0 डिग्री सेल्सिअस आहे याचा अर्थ काय आहे की
0 डिग्री इज द मेल्टिंग पॉईंट ऑफ द आईस. म्हणजे 0 डिग्री हा आईसचा मेल्टिंग पॉईंट आहे, ॲज वेल ॲज 0 डिग्री इज द फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर. म्हणजेच काय, जो मेल्टिंग पॉईंट आईसचा मेल्टिंग पॉईंट आहे तोच वॉटरचा फ्रीजिंग पॉईंट आहे. तर मग अशा कंडिशनला जर आपण ह्या बॉक्सचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वॉटर आणि आईस दोन्ही पण ठेवलेले आहेत, तर काय होणार, ज्यामध्ये काही चेंजेस होणार नाही. जितका समजा 0 डिग्री सेल्सिअस आहे म्हणून पाण्याचं जर बर्फ तयार होतो आहे, तर त्याच कंडिशनला बर्फाचं परत पाण्यामध्ये रूपांतर होतं आहे. त्यामुळे तितकाच अमाऊंट ऑफ वॉटर आणि तितकाच अमाऊंट ऑफ आईस आपल्याला त्या बॉक्समध्ये मिळेल. हे कशामुळे झालं तर इथे पुढच्या याच्यावर बघा. तर 0 डिग्री सेल्सिअसमुळे काय आलं की बर्फाचं पाण्यात इथे 0 डिग्री सेल्सिअसला या बर्फाचं इकडे पाण्यात रूपांतर झालं. पण अगेन 0 डिग्री हा पाण्याचा सुद्धा फ्रीजिंग पॉईंट आहे, त्यामुळे त्याचं अगेन बर्फात रूपांतर होत आहे. तर हे काय झालं, रेट ऑफ मेल्टिंग इज इक्वल टू रेट ऑफ फ्रीजिंग. त्याच्यामुळे सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम जे आहे ते आपल्याला तिथे बघायला मिळालं. आता हीच गोष्ट आपल्याला लिक्विड वेपरमध्ये सुद्धा पाहायला मिळते की लिक्विड वेपर इक्विलिब्रियममध्ये काय होतं आहे की समजा इथे तुम्हाला दिसतं आहे वेपर्स कंडेन्स केलेले आहेत, तर मग लिक्विडला आपण हीट केलं तर समजा वॉटर घेऊ. वॉटरचा जो बॉइलिंग पॉईंट आहे तो आहे 100 डिग्री सेल्सिअस, ॲज वेल ॲज वॉटर वेपर्सचा कंडेन्सेशन जे आहे, कंडेन्स होण्याचा जो पॉईंट आहे तो सुद्धा 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे ज्या डिग्री सेल्सिअसला वॉटर बॉईल होतं त्याच डिग्री सेल्सिअसला वॉटर वेपर्स हे कंडेन्स पण होतात. तर मग अशा ठिकाणी लिक्विड वेपर इक्विलिब्रियम काम करतं. म्हणजेच काय, रेट ऑफ इव्हॅपोरेशन इज इक्वल टू द रेट ऑफ कंडेन्सेशन. त्याच्यामुळे हे झालं क्लोज सिस्टीममध्येच आपल्याला पाहायला मिळतं, ओपन सिस्टीममध्ये पाहायला मिळत नाही. लास्ट आहे फिजिकल इक्विलिब्रियममधलं, तो आहे सॉलिड वेपर इक्विलिब्रियम. सॉलिड वेपर इक्विलिब्रियममध्ये काय येईल, त्याच्यातलं उदाहरण आहे एक म्हणजे कॅम्फर. कॅम्फर म्हणजे कापूर हा कधीच लिक्विड फॉर्ममध्ये जातो का नाही, सॉलिड फॉर्ममधून तो डायरेक्ट सब्लिमेट होऊन जातो आणि गॅस फॉर्ममध्ये उडून जातो. ते एक एक्झाम्पल झालं. किंवा दुसरं आपण जर एक्झाम्पल बघितलं जे आपल्या बुकमध्ये आहे ते आहे आयोडीन. तर सॉलिड आयोडीन एका क्लोज फ्लास्कमध्ये घेतलेला आहे आणि त्याचा कलर कसा झालेला आहे बघा, पिंक कलर झालेला आहे, डार्क पिंक. तर मग काय होतं आहे, सॉलिड आयोडीन जो आहे तो इव्हॅपोरेट होतो आहे आणि त्याच्यामुळे वेपर आयोडीनमध्ये कन्वर्ट होतो आहे. तर मग एका सर्टन कंडिशनला काय होईल की जितक्या अमाऊंट ऑफ सॉलिड आयोडीन आहे तितक्याच अमाऊंट ऑफ वेपर आयोडीन तयार होतील आणि मग ती रिॲक्शन तिथे स्टॉप होईल. तर स्टॉप होईल तर पूर्णपणे ती स्टॉप होत नाही. तर समजा सॉलिड आयोडीनमधून 1 मोल ऑफ आयोडीन जर समजा वेपराईज झाला तर सेम अमाऊंट ऑफ आयोडीन जो आहे तो वेपर फॉर्ममधला तो सॉलिड फॉर्ममध्ये कन्वर्ट होईल. त्याच्यामुळे त्याचं इक्विलिब्रियम जे आहे ते मेंटेन केलं जाईल. तर हे झालं सॉलिड वेपर इक्विलिब्रियम. तर फिजिकल इक्विलिब्रियम तुम्हाला समजला असेलच. तर नेक्स्ट आपला जो मेन पॉईंट आहे तो आहे केमिकल इक्विलिब्रियम. तर हा आपला मेन पॉईंट आहे केमिकल इक्विलिब्रियमचा. तर केमिकल इक्विलिब्रियम आपण आता अंडरस्टँड करून घेऊ. तर व्हॉट इज केमिकल इक्विलिब्रियम? इफ द अपोजिंग फोर्सेस इन्व्हॉल्व ओनली केमिकल चेंजेस, दॅट इज the opposing forces are chemical reactions, the equilibrium is called as chemical equilibrium. जसं की आपण आधीच्या स्लाईडमध्ये बघितलं होतं की फिजिकल इक्विलिब्रियममध्ये काय होतं की फिजिकल चेंजेस इन्व्हॉल्व आहेत. जसं की सॉलिडचं लिक्विड होणे, लिक्विडचं गॅस, अगेन गॅसचं लिक्विड, लिक्विडचं सॉलिड, हे फिजिकल चेंजेस होते. त्याच्यामध्ये काही चेंज होतं का? केमिकली नाही. पण आता केमिकल इक्विलिब्रियममध्ये काय होतं आहे की केमिकल चेंजेस घडून येत आहेत. म्हणजेच काय, तर केमिकल रिॲक्शन्स त्याच्यामध्ये घडून येत आहेत, त्याच्यामुळे ते रिॲक्शन होते किंवा ते इक्विलिब्रियम घडून येते. तर मग केमिकल इक्विलिब्रियम कशात होईल, तर ॲज तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे ॲज युजल रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्येच केमिकल इक्विलिब्रियम घडून येतं. इरिव्हर्सिबल रिॲक्शनमध्ये होत नाही. इरिव्हर्सिबल रिॲक्शनचा अर्थ होतो की जी रिॲक्शन
परत म्हणजे रिटर्न होत नाही. ज्या रिॲक्टंट एकदा प्रोडक्ट फॉर्मेशन झालं की ते प्रोडक्टमध्येच राहतात, त्यांचं अगेन आपण त्याच कंडिशन्सला रिॲक्टन्समध्ये कन्व्हर्जन करू शकत नाही. ही रिॲक्शन काय झाली, इरिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल रिॲक्शन्समध्ये ज्या कंडिशनला आपण रिॲक्टन्सचं प्रोडक्ट फॉर्मेशन करतो आहे त्याच कंडिशनला जर प्रोडक्टचं रिॲक्टंट फॉर्मेशन होत असेल तर ती झाली रिव्हर्सिबल रिॲक्शन. तर मग रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल टू द रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन ज्याच्यामध्ये होतात अशा कंडिशनला केमिकल इक्विलिब्रियम घडून येतं. फॉर एक्झाम्पल स्मॉल ए, स्मॉल बी आणि स्मॉल सी, स्मॉल डी जे आहेत ते काय दाखवत आहेत, तर स्मॉल ए आणि स्मॉल बी दाखवत आहेत अमाऊंट ऑफ ए अँड बी रिॲक्टंट साईडला, आणि सी आणि डी दाखवते अमाऊंट ऑफ सी अँड डी प्रोडक्ट साईडच्या. म्हणजे अमाऊंट ऑफ रिॲक्टन्स आणि अमाऊंट ऑफ प्रोडक्ट दाखवण्यासाठी जे स्मॉल अल्फाबेट्स यूज केले आहेत ए, बी, सी आणि डी. केमिकल इक्विलिब्रियम काय करून येतं आहे की जेव्हा रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन जी आहे तीच रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन असेल तर अशा वेळेस केमिकल इक्विलिब्रियम घडून येतो. अजून एक डिटेल एक्झाम्पल बघूयात की समजा ए प्लस बी फॉर्मिंग सी प्लस डी. ओके, as the reaction is carried out in closed vessel after some time, ultimately a stage comes when the rate of forward reaction is equal to the rate of backward reactions. जसं की आपण आधीच्या स्लाईडमध्ये बघितलं होतं की एका क्लोज व्हेसलमध्ये आपण सॉलिड आयोडीन ठेवलं होतं तर त्याचं इव्हॅपोरेशन चालू होतं. तर एका सर्टन कंडिशनला जितके अमाऊंट ऑफ सॉलिड वेपराईज होत होते आयोडीनचे तितकेच अमाऊंट ऑफ वेपर्स जे आहेत आयोडीनचे ते परत डिपॉझिट होत होते आणि सॉलिड फॉर्मेशन होत होतं. तर मग जर क्लोज व्हेसलमध्ये समजा ही रिॲक्शन आपण घडवून आणली त्याच्यामध्ये सुद्धा तसंच होईल. जितक्या अमाऊंट ऑफ ए प्लस बी हा सी प्लस डीमध्ये कन्वर्ट होतो आहे तितक्याच अमाऊंट ऑफ सी प्लस डी हा ए प्लस डीमध्ये कन्वर्ट होईल आणि ती जी स्टेज असेल ती झाली इक्विलिब्रियम स्टेज. द रिॲक्शन इज देन सेड टू बी द स्टेट ऑफ इक्विलिब्रियम. जसं मी तुम्हाला सांगितलं जर असं झालं तर ती झाली इक्विलिब्रियम स्टेट. द कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ द रिॲक्टंट्स अँड द प्रोडक्ट्स रिमेन कॉन्स्टंट. मग अशा वेळेस काय होईल की ए प्लस बीचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते सेम कॉन्सन्ट्रेशन सी प्लस डीचं राहील. कारण जितक्या अमाऊंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन हे ए प्लस बी हे सी प्लस डीमध्ये कन्वर्ट होत होते तितक्याच अमाऊंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन हे सी प्लस डी हे ए प्लस बीमध्ये कन्वर्ट होत आहे. जनरल एक्झाम्पल जर बघितलं तर N2O4 हा गॅस आहे समजा, तर तो तिच्यामध्ये फॉरवर्ड रिॲक्शनमध्ये TiCNO2 फॉर्मेशन देतो आहे आणि अगेन TiCNO2 हा एक खालचा जर ॲरो बघितला तर बॅकवर्ड रिॲक्शनमध्ये N2O4 फॉर्मेशन करतो आहे. तर अशा वेळेस काय होईल की त्यांचं दोघांचं कॉन्सन्ट्रेशन जास्त सेम होईल. जितक्या अमाऊंट ऑफ N2O4 तयार होतो आहे तितक्याच अमाऊंट ऑफ जर TiCNO2 अगेन रिॲक्टरमध्ये जात असेल तर ती रिॲक्शन जी झाली ती केमिकल इक्विलिब्रियमला येईल आणि ते तिथे स्टेबल होईल. ओके, द डायनॅमिक नेचर ऑफ केमिकल इक्विलिब्रियम ॲज मच ऑफ द रिॲक्टर्स रिॲक्ट टू द फॉर्म प्रोडक्ट्स then the same amount of product react to give back the reactants in the same time, hence it is the dynamic in nature. आता डायनॅमिक नेचर म्हणजे काय सोप्या भाषेत समजू आपण. रिॲक्शनपेक्षा आपण सोप्या भाषेत समजू. समजा एक मॉल आहे त्याच्यामध्ये 50 लोक आहेत. ओके, आता काय होतं आहे की 50 लोकांपैकी 10 लोक समजा मॉलच्या बाहेर पडले आणि 10 लोक परत मॉलच्या आत, नवीन 10 लोक जे ते मॉलच्या आतमध्ये आले. तर मग आजच्या वेळेस मॉलमध्ये किती लोक आहेत, 50, बरोबर आहे. 10 लोक मॉलच्या बाहेर जात आहेत आणि अगेन 10 लोक मॉलच्या आतमध्ये येत आहेत. म्हणजेच काय होतं आहे त्याच्यामध्ये जाणे आणि येणे म्हणजे लोक जात आहेत लोक येत आहेत. तर मग काय होते ही रिॲक्शन म्हणजे ही प्रोसेस घडते आहे बट त्याची जी आहे इक्विलिब्रियम जी आहे मॉलमधली कॅपॅसिटी जी आहे 50 लोकांची ती तितकी मेंटेन राहते. कारण 10 लोक गेले 10 लोक आले, 10 लोक गेले 10 लोक आले. तर अशा वेळेस काय झालं की 50 लोक आहेत ते 50 लोक तसेच राहतात. म्हणजेच काय इक्विलिब्रियम जे आहे ते कॉन्स्टंट आहे ज्याच्यामध्ये काही चेंज नाही आहे पण तरी पण रिॲक्शन घडून येते. तर याला अशी जी रिॲक्शन आहे ज्याच्यामध्ये रिॲक्टर्स प्रोडक्ट फॉर्मेशन करतात, परत प्रोडक्ट जे ते रिॲक्टंट फॉर्मेशन करतात, ही रिॲक्शन घडून येते
बट इक्विलिब्रियम जर कॉन्स्टंट राहते तर दिस इज कॉल्ड एज डायनॅमिक इक्विलिब्रियम और डायनॅमिक नेचर ऑफ इक्विलिब्रियम. ओके. नेक्स्ट टॉपिक आहे आपला लॉ ऑफ मास ॲक्शन. इट इज वन ऑफ इंटरेस्टिंग पार्ट ऑफ दिस चॅप्टर. लॉ ऑफ मास ॲक्शन इज वॉट. तर लॉ ऑफ मास ॲक्शन जे आहे, जर आपण टेक्स्टबुकनुसार बघितलं तर रेट ऑफ केमिकल रिॲक्शन ॲट इच इन्स्टंट इज प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म ऑफ ऑल रिॲक्टन्ट्स. आता जर आपण स्टेटमेंट बघितलं तर ते थोडं तुम्हाला कन्फ्युजन वाटलं असेल किंवा तुमच्या डोक्यावर गेलं असेल, तर आपण सोप्या शब्दामध्ये एक्सप्लेन करू. ओके. लॉ ऑफ मास ॲक्शन काय सांगतोय बघा, की जर केमिकल रिॲक्शनचा जो रेट आहे, म्हणजे रिॲक्शन घडून येण्याचा जो स्पीड आहे, तो प्रपोर्शनल आहे त्या रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशन्सवरती. ओके. ते रिॲक्शन त्या रिॲक्टन्स जे आहेत, जे भाग घेत आहेत रिॲक्शनमध्ये, त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनवरती जो रेट आहे रिॲक्शन घडण्याचा तो डिपेंड आहे, त्या स्टेटमेंटने म्हटलं. कशा पद्धतीने, समजा एक्स अमाऊंट ऑफ ए प्लस वाय अमाऊंट ऑफ बी जर रिॲक्ट करून एक प्रोडक्ट तयार करतात कोणता पण एखादा, तर याचा रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे ही रिॲक्शन घडून येण्याचा जो रेट आहे तो कसा दाखवता येईल, कशावर डिपेंड आहे. द रेट इज इक्वल टू के. आता व्हॉट इज के? के इज अ प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. ओके. के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू एक्स आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू वाय. म्हणजे एक्स इतक्या कॉन्सन्ट्रेशनचा ए हा रिॲक्टंट आणि वाय इतक्या कॉन्सन्ट्रेशनचा बी हा रिॲक्टंट यांचा जो प्रोडक्ट आहे त्याच्यावरती रेट आपला जो आहे रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड आहे. हे कशाचं म्हणणं आहे? लॉ ऑफ मास ॲक्शनचं. तर शॉर्टकटमध्ये किंवा सिम्पल वर्ड्समध्ये कसं लक्षात ठेवाल की रेट ऑफ द रिॲक्शन इज डिपेंड अपॉन द मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टन्ट्स. जे रिॲक्टन्ट्स रिॲक्शनमध्ये भाग घेत आहेत त्यांच्या मोलर कॉन्सन्ट्रेशनच्या प्रोडक्टवरती, कारण ते काय आहे, हा मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे काय प्रोडक्ट आहे, त्यांच्या मोलर कॉन्सन्ट्रेशनच्या प्रोडक्टवरती त्या रिॲक्शनचा रेट डिपेंड आहे असं आपण म्हणू शकतो. हे पण असं म्हणणं आहे लॉ ऑफ मास ॲक्शनचं. ओके. सो आज आपण इथेच थांबूयात. याचा पुढचा पार्ट जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. आय होप तुम्हाला आजचं लेक्चर समजलेलं असेल. तर एक शॉर्टकटमध्ये आपण थोडं समअप करूया. सगळ्यात पहिले इक्विलिब्रियम आपण बघितलं होतं की इक्विलिब्रियम म्हणजे काय होतं, की अशी स्टेट ज्याच्यामध्ये अपोजिंग फोर्स आणि वर्किंग फोर्स जे आहेत ते सेम आहे. त्याच्यामुळे ना रिॲक्शन फॉरवर्ड डायरेक्शनला जाते ना बॅकवर्ड डायरेक्शनला जाते. ओके. म्हणजेच काय, तर अमाऊंट ऑफ रिॲक्टंट जे प्रोडक्ट फॉर्मेशन करत आहेत तितकाच अमाऊंट ऑफ प्रोडक्ट जे आहे ते परत रिॲक्टरमध्ये कन्वर्ट होत आहेत. अशा स्टेजला म्हणतो आपण इक्विलिब्रियम. त्याच्यामध्ये दोन पार्ट पडतात, फिजिकल इक्विलिब्रियम आणि केमिकल इक्विलिब्रियम. तर फिजिकल इक्विलिब्रियममध्ये पण आपण 3 प्रकार बघितले होते, सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम, लिक्विड वेपर इक्विलिब्रियम आणि सॉलिड वेपर इक्विलिब्रियम. आणि केमिकल इक्विलिब्रियममध्ये आपण एक्झाम्पल बघितलं होतं की डायनॅमिक इक्विलिब्रियम, जसं की रिॲक्शन घडतच आतमध्ये, म्हणजे एखादी रिॲक्शन जर चालू केली तर ती घडत राहते, पण त्याचं इक्विलिब्रियम जे आहे ते स्टेबल राहतं. जे मी तुम्हाला मॉलच्या एक्झाम्पलवरून सांगितलं होतं की 50 लोक्स आहेत एका मॉलमध्ये, 10 लोक जात आहेत, 10 लोक येत आहेत, 10 लोक जात आहेत, 10 लोक येत आहेत. याचा अर्थ काय होतो आहे की लोकांची जाण्याची येण्याची क्रिया चालू आहे, पण त्या मॉलमधली जी 50 लोकांची संख्या ती कॉन्स्टंट राहते, कारण जितके लोक जात आहेत तितके लोक येत आहेत. तर अशा स्टेट जी झाली ती डायनॅमिक इक्विलिब्रियम झाली, की रिॲक्शन घडत असताना सुद्धा इक्विलिब्रियममध्ये स्टेबल राहत आहे. हे झालं केमिकल इक्विलिब्रियममध्ये. नंतर आपण बघितलं होतं की लॉ ऑफ मास ॲक्शन. लॉ ऑफ मास ॲक्शन काय सांगतो आहे की जो रेट ऑफ रिॲक्शन आहे तो कशावर डिपेंड आहे, तर मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट जे त्या रिॲक्शनमध्ये भाग घेत आहे. ओके. होप सो तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. उरलेला जो पार्ट आहे आपण तो नेक्स्ट लेक्चरला बघूया. धन्यवाद.